उपमुख्यमंत्री अजित पवार पहाटेच पाहणी दौऱ्यावर पोहोचले। बारामतीमध्ये कालवा फुटल्याने मोठं नुकसान झालेलं आहे आणि नीरा डाव्या कालव्याला भगदाड पडल्याने हे नुकसान झाले। शेती पिकं जमीनदोस्त झाली आहेत तर घरांचीही पडझड झाली आहे। अजित पवार दिवसभर आज बारामतीमध्ये त्याच पार्श्वभूमीवर पाहणी करणार असल्याचं कळतंय। दरम्यान सकाळीच अजित पवार यांनी पाहणी केलेली आहे। बारामतीमध्ये कालवा फुटलाय आणि त्यामुळे मोठं नुकसान झालेलं आहे। नीरा डाव्या कालव्याला भगदाड पडलंय आणि त्यामुळे नुकसान झालंय आणि त्याच पार्श्वभूमीवर अजित पवार हे पूरग्रस्त भागात पाहणी करतायत। आज संपूर्ण दिवसभर ते बारामतीमध्ये पाहणी करणार असल्याचं कळतंय। तर दिवसाची ही मोठी अपडेट आपण पाहतोय। उपमुख्यमंत्री अजित पवार हे पहाटेच पाहणी दौऱ्यावर निघाले आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वैभव, प्राजक्ता, काल बारामतीमध्ये रात्री संध्याकाळच्या सुमारास नीरा डावा कालवा फुटला होता आणि त्याच्या बरोबरच ढगफुटी सदृश्य पाऊस जो आहे तो दौंड, इंदापूर, बारामती या परिसरामध्ये पट्ट्यामध्ये झालेला होता आणि त्याचा परिणाम जो आहे तो बारामतीत पूर सदृश्य परिस्थिती काही ठिकाणी निर्माण झालेली होती। जिल्हाधिकाऱ्यांनी रात्री एनडीआरएफच्या 2 तुकडे जे आहेत त्यांना पाचारण केलेलं होतं। एक तुकडी इंदापूरला पाठवण्यात आली, एक तुकडी बारामतीमध्ये ठेवण्यात आलेली होती। त्यांनी जवळपास 10 लोकांना काल रेस्क्यू केले। बारामती शहरामध्ये काही ठिकाणी घरांमध्ये पाणी जे आहे पुराचं ते शिरलेलं होतं। तिथे जवळपास 150 कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले बाजूच्या शाळेमध्ये। आणि काल अजित पवार दिल्लीमध्ये होते। रात्री उशिरा ते बारामतीत दाखल झाले आणि सकाळी 6 वाजल्यापासून ते पाहणी दौरा जो आहे तो त्यांनी सुरू केलेला होता। सुरुवातीला या इमारतीच्या ठिकाणी त्यांनी पाहणी दौरा जो आहे तो त्यांचा केला। तिथे स्थलांतरित केलेल्या नागरिकांशी चर्चा केली आणि त्यानंतर ते लिमटेकला गेले, जिथं नीरा डावा कालवा फुटलेला होता त्याच ठिकाणी ते पोहोचले आणि तिथून त्यांनी सगळ्या तालुक्याची पूरग्रस्त ठिकाणांची माहिती घेतली। आता एकानंतर एक एकानंतर एक ठिकाणी जवळपास 4 ते 5 ठिकाणी अजित पवार हे पाहणी करतील। या सगळ्या नीरा डावा कालवा फुटल्यामुळे सगळ्यात मोठं नुकसान जे झालंय ते शेतीमधल्या पिकांचं झालंय। माती जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती वाहून गेली आहे, त्याच्यामुळे जमीन एकदम नापिकी जमीन ज्याला आपण म्हणतो, मुरमाड जमीन जी आहे ती मुरुमवरती राहिली आहे जमिनीचा आणि मोठ्या प्रमाणावरती काहीशे एकरांवरची माती जी आहे ती या कालव्याच्या पाण्यामुळे वाहून गेली आहे। पाटबंधारे विभागानं तातडीने या कालव्यातून जे पाणी सोडायचं ते पाणी बंद केल्यामुळे पुढे ही पूरस्थिती जी आहे ती नियंत्रणात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे। रात्री उशिरापर्यंत पावसाने सुद्धा उघडीप दिलेली आहे, त्याच्यामुळे आता सकाळच्या सत्रातही बारामतीत पाऊस नाहीये। त्यामुळे काल जी संध्याकाळी पूर सदृश्य परिस्थिती उद्भवलेली होती ती आता बऱ्यापैकी नियंत्रणामध्ये। प्राजक्ता, बरं वैभव, एकीकडे नीरा डावा कालवा याला भगदाड पडलंय तर दुसरीकडे पावसाचा अलर्ट देखील हवामान खात्यानं दिलेला आहे। त्यामुळे सध्या तिथे नेमकी वातावरणाची काय परिस्थिती आहे? प्राजक्ता, पूर्ण ढग दाटलेले आहेत, मात्र पाऊस जो आहे तो पाऊस थांबलेला आहे। अत्यंत काळोख सदृश्य परिस्थिती, म्हणजे आता सकाळी 7 वाजता आहेत, 7 वाजता सूर्याचा प्रकाश जो आहे तो सुद्धा दिसत नाही, पूर्ण आभाळ भरून आलेलं आहे। आणि या अशा परिस्थितीमध्ये अलर्ट जो दिलेला आहे, काल रात्रीपासून पाऊस झालेला नाही, मात्र शेतामधलं पाणी जे आहे ते अजून निघालेलं नाही। शेतात मोठ्या प्रमाणावरती पाणी साचलेलं दिसतंय आणि एकूण पावसाळ्यात पूर्ण पावसाळ्यामध्ये जशी परिस्थिती असते तसं वातावरण सध्या पाहायला मिळतंय इथं बारामतीच्या ग्रामीण भागामध्ये, ज्याच्यामुळे शेतीचं सुद्धा मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं दिसतंय। शेतीतली पिकं जी आहेत म्हणजे ऊस वगैरेचा बाकी पिकं जी आहेत पिकांवरती मोठा परिणाम जो आहे तो झालेला आहे इतक्या मोठ्या प्रमाणावरती शेतात पाणी आल्यामुळे। आणि दुसरी गोष्ट, जे वाहतं पाणी होतं या पाण्याबरोबर शेतामधली माती जी आहे ती माती सगळी निघून गेल्यामुळे मुरुम जो आहे जमिनीतला तो वरती आलाय, गाळ जो आहे तो सगळा निघून गेलेला आहे। त्याच्यामुळे अशी शेती जी आहे किंवा अशा शेत जमिनी ज्या त्या पिकासाठी उपयुक्त राहत नाहीत, त्याचाच परिणाम जो आहे तो शेतकऱ्यांच्या एकूण आर्थिक परिस्थितीवर होता। आणि त्याच्यामुळे अजित पवारांनी या सगळ्याची पाहणी जी आहे ती केली आहे। याचे पंचनामे कधी केले जातील या बाबतीतली माहिती जी आहे ती अजून जिल्हाधिकाऱ्यांनी दिली नाहीये। मात्र या नुकसान भरपाईची, अवकाळीच्या नुकसान भरपाईमध्ये किंवा पूरग्रस्त परिस्थितीमध्ये याची
आणीबाणी जी आहे ती जिल्हाधिकाऱ्यांकडून केली जाईल. नुकसान भरपाई कशा पद्धतीने दिली जाईल त्याची नोंद जी आहे पंचनामे करायला सुरुवात तातडीनं करायच्या सूचना ज्या आहेत त्या अजित पवार यांनी दिलेल्या आहेत. आणि त्याच्यामुळे हा एकूण सगळी पूर परिस्थिती जी निर्माण झाली आहे ती तुर्तास नियंत्रणामध्ये. मात्र आता याच्यानंतर जे नुकसान झाले ते नुकसान भरून काढण्याच्या दृष्टीनं काम करावं लागणार आहे. ठीक आहे वैभव, वेळोवेळी अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तिकडे पुणे जिल्ह्यातील विविध भागांना पावसाचा फटका बसलाय आणि बारामती शहरालगत वाहणाऱ्या नीरा डाव्या कालव्यामधून गळती झाल्यानं हा कालवा फुटला. लिमेट जवळ काटे वस्ती कान्हेरी हद्दीमध्ये कालव्याचा हा भराव खचला, तर त्यामुळे पाण्याचा मोठा लोंढाच बाहेर पडला आणि कालव्यातील पाण्याच्या लोंढ्यामुळे अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरलंय. तर या पाण्यामुळे शेतीचंही नुकसान झालंय. तसंच संत तुकाराम महाराज पालखी मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. पाण्याच्या लोंढ्यामुळे पालखी मार्गाचंही नुकसान झालेलं आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेत प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश दिले, तर सर्व यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवाव्या असे आदेश देखील मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलेले आहेत. पुढची बातमी. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्याला पावसाने जोरदार तडाखा दिलाय. सतत 3 दिवस पडत असणाऱ्या पावसानं इंदापूर तालुक्यातील सणसर आणि भवानीनगरला रस्त्यांना नद्याचं स्वरूप आलेलं आहे. तर घरात पाणी शिरल्यानं नागरिकांचं मोठं नुकसान झालंय. सणसर येथील कालवा फुटून पाणी शेतात गेल्यानं शेतीचंही नुकसान झालंय. त्यातच पालखी मार्गाचं अपूर्ण काम आणि त्यामुळे रस्ता शोधणं देखील मुश्किल झालंय. चिपळूणमध्ये नदीपात्रात अडकलेल्या 3 जणांची सुखरूप सुटका करण्यात आलेली आहे. चिपळूण तालुक्यातील पिंपळी खुर्दमध्ये मासेमारी करायला हे 3 जण गेले होते. या तिघांमध्ये एक महिला, एक पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. बाहेर काढलेली महिला प्रचंड घाबरल्यानं तिला पुढील उपचारासाठी सरकारी दवाखान्यात हलवण्यात आलेलं आहे. तर नदीपात्रामध्ये हे 3 जण अडकले होते आणि त्यांची सुखरूप सुटका करण्यात आलेली आहे. चिपळूणमध्ये ही घटना घडली आहे. मासेमारी करण्यासाठी हे 3 जण गेले होते. त्यामध्ये एक महिला, एक पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश होता. दरम्यान बाहेर काढलेली महिला ही प्रचंड घाबरली आहे आणि त्यामुळे तिला पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. चिपळूण तालुक्यातल्या पिंपळी खुर्दमध्ये ही घटना घडली आहे. मासेमारी करण्यासाठी हे 3 जण नदीपात्रात उतरले होते आणि तिथेच ते अडकले. या तिघांमध्ये एक महिला, एक पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. दरम्यान चिपळूणमध्ये या नदीपात्रात अडकलेल्या 3घांची सुखरूप सुटका करण्यात आलेली आहे. मात्र महिला प्रचंड घाबरली आहे आणि त्यामुळे तिला पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयामध्ये हलवण्यात आले. रेस्क्यू टीमनं आणि गावकऱ्यांच्या मदतीनं या 3घांना बाहेर काढण्यात यश आलंय. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राजेश जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. राजेश, काल संध्याकाळी मासेमारी करण्यासाठी पिंपळे खुर्द येथील माणसं नदीमध्ये गेलेली होती. मात्र पाऊस होताच, पाऊस हा मागील आठवडाभरात चालूच आहे. त्यामुळे अवकाळी पावसाचा कहर इथं आहे कोकणामध्ये. त्यामुळे लोकांना मासेमारीसाठी जास्त हा पाऊस उपयोगी असतो. त्यामुळे ते माणसं मासेमारीसाठी गेले असता जनरेशनचं पाणी आलं. म्हणजे कोयना धरणाचं जे पाणी आहे ते जनरेशनचं पाणी सोडल्यामुळे त्यांना अंदाज आला नाही आणि ते पाणी ते नदीमध्ये अडकले. मात्र साधारण 3 तासाच्या अथक परिश्रमाने महसूल खातं किंवा मग अग्निशमन दल यांच्या अथक परिश्रमाने त्या 3घांनाही बाहेर काढण्यात आलं. मात्र या सर्व गोष्टीमध्ये एक लक्षात आलं की जे ठीक आहे राजेश, अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद. तिकडे सोलापूरला देखील मुसळधार पावसानं झोडपून काढले. सोलापूरच्या माळशिरसमध्ये कुमुबावी इथे पुरात अडकलेल्या 6 जणांची एनडीआरएफनं सुटका केलेली आहे. सोलापुरातली ही दृश्य आपण पाहतोय. सोलापूरमध्ये मुसळधार पावसानं झोडपून काढले. सोलापूरच्या माळशिरसमध्ये कुमुबावी इथे पुरात 6 जण अडकले होते आणि या 6 जणांची एनडीआरएफ कडून सुटका करण्यात आलेली आहे. माळशिरसला पावसानं
जोरदार तडाखा दिलेला आहे। कुमुबावी इथे 6 जणांची सुटका करण्यात आली आहे। 10 दिवस आधीच दाखल झालेल्या पावसाने राज्याच्या विविध भागांना झोडपून काढले। कोकण किनारपट्टीवर जोरदार पावसाची शक्यता आहे, तर दक्षिण कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे, तर मुंबईसह ठाणे, पालघर, नवी मुंबईत देखील जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। ठाणे आणि पालघर जिल्ह्याला देखील येलो अलर्ट देण्यात आलाय, तर विजांच्या कडकडाटासह काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी पावसानं चांगलंच झोडपून काढलंय। मुंबईतील अंधेरीमध्ये देखील मुसळधार पावसानं चांगलंच झोडपून काढलंय। मुसळधार पावसामुळे वातावरणात गारवा पसरलेला आहे। अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सुस्मिता, एकीकडे उकाड्यानं खरं तर मुंबईकर हैराण झाले होते आणि आता पावसानं चांगलंच झोडपून काढलेलं आहे। मुंबईला वातावरणात गारवा पसरलेला आहे, काय अपडेट? खरं तर मुंबईमध्ये काल मध्यरात्रीपासूनच मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। हवामान विभागाने जे काल अलर्ट दिलेला होता त्यानुसार येत्या 48 तासांमध्ये ऑरेंज अलर्ट काही मुंबईतील उपनगरीय भागांमध्ये, तर शहरी भागांमध्ये काही ठिकाणी रेड अलर्ट सुद्धा देण्यात आलेला होता। या अलर्ट दरम्यान आपण जर बघितलं तर मुसळधार पाऊस आहे, विजांचा कडकडाट आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यामुळे मुंबईतील लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या मध्य रेल्वेवरती सुद्धा त्याचा परिणाम झालेला आहे। मध्य रेल्वेची वाहतूक ही धीम्या गतीनं सुरू आहे, तर हार्बर मार्गावरती सुद्धा अनेक ठिकाणी पाणी भरायला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे त्याची हार्बर मार्गाने येणाऱ्या नागरिकांचे, प्रवाशांचे सुद्धा हाल होणार आहेत, कारण तीही वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे। अप आणि डाऊन दिशेने जाणाऱ्या वेळापत्रकामध्ये प्रचंड मोठे बदल आपल्याला काही तासांमध्ये पाहायला मिळणार आहेत, त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडत असताना वेळापत्रक पाहून निघावं, अशा पद्धतीच्या सूचना सुद्धा मध्य रेल्वेच्या वतीने देण्यात येत आहेत। मुंबईमध्ये काल रात्रीच्या पद्धतीने मुसळधार पाऊस पडला होता, त्यामुळे बाणगंगा क्षेत्रातील जी संरक्षक भिंत आहे ती सुद्धा कोसळली होती। या घटनेमध्ये कोणतीही वित्तीय हानी जरी झालेली असली तरी कोणालाही इजा झालेली नाहीये, त्यामुळे या संपूर्ण प्रकरणानंतर आपण बघतोय की मुंबईमध्ये पावसाचा जोर हा हळूहळू वाढायला लागला आहे। एकूणच अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यामुळे मुंबईमध्ये आणि मुंबई उपनगरीय भागांमध्ये पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। मुंबईसह पालघर, रायगड, रत्नागिरी या भागांमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस आपल्याला मध्यरात्रीपासून पाहायला मिळते आणि जोपर्यंत हा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे तोपर्यंत पावसाचा जोर वाढत जाण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात येते, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून बाहेर पडावं अशा पद्धतीच्या सूचना सुद्धा देण्यात येतात। मुंबईमध्ये ठीक आहे सुस्मिता, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आणि आता एक मोठी बातमी, मुंबईमध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसाचा लोकल सेवेलाही फटका बसलाय। मध्य रेल्वेची वाहतूक 20 मिनिटं उशिराने, हार्बर रेल्वेची वाहतूक 15 मिनिटं आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक 10 मिनिटं उशिराने सुरू आहे। तर हार्बर रेल्वेच्या काही भागात पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे। काल रात्रभरापासून मुंबईमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय आणि त्याच पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेची वाहतूक 20 मिनिटं उशिराने धावते आणि हार्बर रेल्वेची वाहतूक 15 मिनिटं, तर पश्चिम रेल्वेची वाहतूक ही 10 मिनिटं उशिराने सुरू आहे। आठवड्याचा पहिला दिवस, सोमवारचा दिवस, कामाला जाण्याची लगबग नागरिकांची आणि त्यामध्येच आता लोकल सेवेला मोठा फटका बसलाय। तिन्ही मार्गावरच्या सेवा या 10 ते 15 मिनिटांनी सुरू आहेत। मध्य रेल्वेची वाहतूक ही 20 मिनिटं उशिराने धावते, तर हार्बर रेल्वेची वाहतूक 15 आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक 10 मिनिटं उशिराने सुरू आहे। नागपूरसह विदर्भाच्या काही भागात पुढील 2 दिवस पूर्व मोसमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। वातावरण अशाच प्रकारे राहिल्यास लवकरच मान्सून विदर्भात दाखल होणार आहे। जूनच्या पहिल्याच आठवड्यात मान्सूनचा पाऊस विदर्भात सक्रिय होण्याचा अंदाज आहे। तर सध्याच्या पावसाळी वातावरणामुळे यंदा विदर्भात नवतापाच्या कडक उन्हापासून दिलासा मिळालाय। ढगाळ हवामान आणि पावसामुळे नागपुरातील तापमानात 7 अंश सेल्सिअस पर्यंत घट झालेली आहे। पुन्हा एकदा जाऊयात पुण्यामध्ये। पुणे जिल्ह्यातील विविध भागांना पावसाचा फटका बसलाय। बारामती शहरालगत वाहणाऱ्या नीरा डाव्या कालव्यामधून गळती झाल्यानं हा कालवा फुटलाय। लिमटेक जवळ काटेवस्ती कन्हेरी हद्दीमध्ये कालव्याचा भराव खचला आणि त्यामुळे पाण्याचा मोठा लोंढाच बाहेर पडला। कालव्यातील पाण्याच्या लोंढ्यामुळे अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे।
तर या पाण्यामुळे शेतीचंही नुकसान झालंय, तसंच संत तुकाराम महाराज पालखी मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। पाण्याच्या लोंढ्यामुळे पालखी मार्गाचंही नुकसान झालंय। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याचा आढावा घेत प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश दिलेत। सर्व यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवाव्यात असे आदेश देखील मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलेले आहेत। बारामती आणि इंदापूरला जाणारा हाच तो निराडावा कालवा आणि आपण बघतोय पाऊस आणि जे निराडावा कालव्यामध्ये पाणी अतिरिक्त झाल्याने हे पाणी तिथं फुटलं आणि आपण बघतोय भलं असं भगदाड या कालव्याला पडलेलं आहे। आपण बघतोय येथील रस्ता बंद झालेला आहे। जो पालखी महामार्ग बारामतीहून इंदापूरला जातो हा पालखी महामार्ग बंद झालेला आहे। काही म्हणजे या ठिकाणी रहिवासी राहतात, त्यांच्या घरामध्ये देखील पाणी शिरलेलं आहे। शेतीचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आपण या येथील रहिवाशांना विचारू, एकंदर किती वाजता ही घटना घडली होती? 1:30-2च्या सुमारास। पाण्याचा प्रवाह किती होता आणि कशाचं नुकसान झालं? सगळे घरातले नुकसान झाले, सगळं धान्य, कपडा लत्ता सगळं काही नाही राहिलं। आमच्या घरातला माल बिल भिजलाय, सगळी भांडी वाहून गेले। काही शेतकरी आपल्याबरोबर, मला सांगा एकंदरीत शेतीचं काय नुकसान झालं? शेतीचं आता भरपूर नुकसान झालं, सगळं एकदम सगळं वाहून गेलं, बिलच्या माझं काय असून सगळं वाहून गेलं। आता थोड्याच वेळापूर्वी अजितदादांनी येथील पाहणी केलेली आहे, काय दादांनी आश्वासन दिलं आणि काय सूचना केल्यात अधिकाऱ्यांना? दादांनी येऊन आल्यानंतर स्थळ पाणी केले, त्यानंतर अधिकाऱ्यांना सूचना केल्या। पाणी सध्या फ्लो जास्त असल्यामुळे लगेच काम करता येणार नाही, जसा पाण्याचा फ्लो कमी होईल त्या पद्धतीनं कामं लवकरात लवकर सुरू करता येतील। प्रशासनाला आदेश दिले, ज्यांचे कोणाचे नुकसान झाले ते सर्वांचे ताबडतोब पंचनामे करा, जेणेकरून त्या सर्व लोकांना भरपाई मिळेल अशा पद्धतीने सर्व सूचना केल्या। आपण बघतोय की एकंदरीत हा निराडाळा कालव्यामध्ये जी पाणी 450 क्युसेसने वाहतो आणि या कालव्याला भलं असं भगदाड पडल्यानं संपूर्ण कॅनलमधलं पाणी आता या शेतामध्ये असेल, रस्त्यावर असेल, शेतकऱ्यांच्या घरामध्ये गेलेलं आहे आणि घरात गेल्यामुळं जे घरामध्ये धान्य होते, कपडे होते आणि इतर साहित्य होते, या साहित्याचं देखील नुकसान झालेलं आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवू की एकंदरीत घरामध्ये कशा पद्धतीने नुकसान झालेलं आहे। आपण याची देखील माहिती घेऊ। आपण बघतो की आपण पुढच्या बाजूला जर बघितलं तर हा बारामतीहून इंदापूरला जाणारा हा पालखी महामार्ग आहे आणि हा पालखी महामार्ग देखील पाण्याचा प्रवाह जात असल्यामुळे हा बंद केलेला आहे। आपण बघतोय की आता पाण्याचा प्रवाह कमी झाल्यामुळं हे खरं तर पाणी कमी झाले आणि या घरामध्ये पाणी शिरलं होतं, घरामध्ये अक्षरशः चिखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आजूबाजूची जी आपण वस्तू भिंती काय पडलेल्या आहेत, भिंती देखील तडे गेलेल्या आहेत। अशा पद्धतीने येथील सर्व म्हणजे कपड्याचे असतील, साहित्याचे असेल, अशा पद्धतीने नुकसान झाले। घरात चिखल झालेला आहे। आपण बघतोय की आतमध्ये गाळ साचलेला आहे आणि आता उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी या ठिकाणी भेट दिल्यानंतर यांना नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितलेले आहे। जितेंद्र जाधव, न्यूज 18 लोकमत, बारामती। तर ही थेट दृश्य आपण पाहतोय, बारामतीतली ही दृश्य आहेत। पुणे जिल्ह्यातल्या विविध भागांना पावसाचा फटका बसलाय आणि बारामती शहराजवळ वाहणाऱ्या नीरा डाव्या कालव्यामधून गळती झाली, त्यामुळे हा कालवा फुटला। लिमटेकजवळ काटेवस्ती कन्हेरी हद्दीमध्ये कालव्याचा भराव खचला आणि त्यामुळे पाण्याचा मोठा लोंढाच बाहेर पडला। सगळ्यात जास्त पाऊस झाला दौंड बारामती। अरे झालंय तर वर्षाची सरासरी पाऊस एका दिवसात पडला। 7 म्हणजे बारामतीतले असले आकडे 7 इंचाचे, आपली सरासरी 14 इंचाची। कॅनॉल फुटले, नुकसान झालं। पहिल्यांदा बघू